हाय. आज आपण ज्या मॉडेलबद्दल बोलणार आहोत, ज्या विषयावर आपण आज बोलणार आहोत, ते तुम्ही तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात वापरू शकता आणि ते तुमचं आयुष्य बदलू शकतं. आणि कसं आहे ना, हे चॅनल पण तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण काय, तुमच्यापैकी बरेच जण सबस्क्राईब न करताच व्हिडिओ बघतात. मग कसं बदलणार? पटकन सबस्क्राईब करून टाका आणि आपण व्हिडिओ सुरू करूया. तुम्हाला जर या मॉडेलबद्दल पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वरदा आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, ज्या मॉडेलबद्दल बोलणार आहोत, त्याचं नाव आहे मास्लोज हायरार्की ऑफ नीड किंवा सायकोलॉजी ऑफ ह्युमन मोटिवेशन. मास्लोची 5 शिडी, 6 शिडी, बरीच नावं आहेत. सो लेट्स गो. मास्लो कोण आहे? हुज मास्लो? अब्राहम मास्लो, अमेरिकन सायकोलॉजिस्ट. 1943 मध्ये त्यांनी एक थेअरी मांडली. त्याचं नाव होतं अ थेअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन. त्यांचं असं म्हणणं आहे की काही गरजा पूर्ण झाल्याशिवाय माणूस पुढचा विचार करू शकत नाही किंवा पुढे जाऊच शकत नाही. आणि त्यांनी 5 टप्पे त्याच्यात निर्माण केले. आता ते 5 टप्पे कोणते ते आपण बघूया. फर्स्ट, फिजिओलॉजिकल नीड्स, शारीरिक गरजा. भूक, तहान, झोप, शेल्टर, डोक्यावर छप्पर, या अगदी बेसिक गरजा आहेत. पण तुमची झोप जर नीट झाली नाही तर उद्या तुमचं कामावर क्रिएटिव्हिटी, डिसिजन मेकिंग स्किल्स काहीच नीट होणार नाही. आणि भारतात 19 करोड लोक अजूनही अशी अंडर नरिश्ड आहेत, म्हणजे त्यांची पहिलीच पायरी पूर्ण झालेली नाही. सेकंड, सेफ्टी नीड्स, सुरक्षा. शारीरिक सुरक्षा, नोकरी सुरक्षा, आर्थिक स्थिरता, हेल्थ इन्शुरन्स आणि प्रेडिक्टेबल लाईफ. 2022 मध्ये 75% तरुणांना जॉब इनसिक्युरिटी वाटली होती. फ्रीलॅन्सर्स, स्टार्टअप फाउंडर्स, ले ऑफ झालेल्यांना ही पायरी, ही गरज पूर्ण झालेली वाटत नाही. थर्ड, लव्ह, प्रेम. प्रेम, मैत्री, कुटुंब, कामाच्या ठिकाणी आपलंपण मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. WHO असं म्हणणं आहे की 2020 मध्ये कोविडमुळे 25% डिप्रेशन वाढला होता. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे सोशल आयसोलेशन. ऑफिसमध्ये आपलं नीट बॉन्डिंग नसेल, वर्कप्लेसमध्ये कोणाशी नीट आपलं पण प्रेम नसेल, फ्रेंडशिप नसेल तर परफॉर्मन्स घसरतो. आणि अर्थातच कितीही म्हणलं की वर्कप्लेसमध्ये बॉन्डिंग वगैरे कशाला पाहिजे, पण इट इज इम्पॉर्टंट. फोर्थ, सेल्फ एस्टीम, आत्मसन्मान, ओळख. स्वतःचा आदर, इतरांकडून सन्मान, ॲप्रिसिएशन. लिंक्डइननुसार 60% प्रोफेशनल्स त्यांचं करिअर स्विच करतात कारण त्यांना त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या जॉबमध्ये हवं तेवढं एक्सपेक्टेड असतं तेवढं ॲप्रिसिएशन मिळत नाही, कौतुक मिळत नाही, म्हणून ते करिअर स्विच करतात. तुम्हाला काय वाटतं, आपली किंमत इतरांना समजते? फिफ्थ, सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, आत्मसिद्धता. स्वतःची पर्सनॅलिटी जाणून घेणं, स्वतःला पूर्ण ओळखणं आणि पोटेन्शियलपर्यंत पोहोचणं. कामानंतर कोणीतरी संगीत शिकतंय, विकेंड्सला NGO चालवतंय, घरी ट्युशन्स घेतंय किंवा माझ्यासारखं यूट्यूब करतायत. ह्याला म्हणतात फुलफिलमेंट. इट्स नॉट अबाउट सक्सेस, इट्स अबाउट फुलफिलमेंट. स्वतःच्या कामाबद्दल समाधान असणं. आणि मास्लो पण म्हणतात की व्हॉट अ मॅन कॅन बी ही मस्ट बी. थेअरी तर जाणून घेतली, पायऱ्या पण जाणून घेतल्या, पण खऱ्या आयुष्यात ह्याला अप्लाय कसं करायचं, लागू कसं करायचं, बघूया चला. पहिलं, सेल्फ अवेअरनेस. सध्या कुठल्या पायरीवर आहात, कुठल्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत आणि कुठल्या गरजा पूर्ण झालेल्या नाही आहेत. जर तुमच्या बेसिक नीड्सच फुलफिल झाल्या नसतील तर गिल्टी वाटून घेऊ नका, आपण सुरुवातच करतोय. पर्सनल लाईफमधला वापर. झोप, खाणं आणि रेस्ट याच्याकडे नीट लक्ष ठेवायचं. प्रेमाने नातं टिकवण्यासाठी रोज संवाद साधा, संवाद वाढवा. स्वतःचं कौतुक करायला विसरायचं नाही. आणि छंद असतील तर ती जोपासायचीच. एक टिप देते, रोज एक ॲक्शन घ्या जी तुम्हाला एक पायरी वर चढायला मदत करेल. प्रोफेशनल लाईफमधला वापर. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटतंय का? तुमचं आणि तुमच्या टीमसोबतचं बॉन्डिंग आहे का?
तुम्हाला तुमच्या कामाचं वेळोवेळी प्रेज मिळतंय का, कौतुक मिळतंय का, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याच्यातून तुम्हाला फुलफिलमेंट, तुम्हाला आनंद मिळतोय का, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्ही जर मॅनेजर असाल, तुम्ही जर बॉस असाल, तर तुमच्या एम्प्लॉईजचं, तुमच्या टीमचं परफॉर्मन्स वाढवण्यासाठी फक्त KPI इम्पॉर्टंट नाही आहे, तर त्यांच्या बेसिक गरजा, बेसिक फुलफिलमेंट होणं ही गरजेचं आहे. आता ही थेअरी तर खूपच जुनी आहे आणि आजच्या काळात आता ही थेअरी इव्हॉल्व्ह कशी झाली आहे किंवा आता ती थेअरी कुठे जाऊन पोचली आहे ते आपण बघूयात. आजच्या काळातल्या काही सायकोलॉजिस्टचा असा वाद आहे की ही थेअरी रिव्हर्समध्ये वापरावी. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की माणूस आधी सेल्फ ॲक्च्युअलायझेशनकडे अट्रॅक्ट होतो, मग बाकीच्या गरजा पूर्ण होण्याकडे पाहतो. कारण कधी कधी आपल्याला एकाच वेळी 2 नीड्स पण लागू शकतात. म्हणून याला कधी कधी रिव्हर्स सायकोलॉजी किंवा वेस्टर्न सायकोलॉजी ही म्हणतात. ह्या पर्स्पेक्टिव्हला असं समजलं जातं की आतून येणाऱ्या हाकेने आपण इतर गरजा पार करत जातो, ज्याला आज वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये पर्पज ड्रायव्हन लिव्हिंग असंही म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, एक ऑन्टरप्रनर आहे ज्याच्याकडे खूप पैसे आहेत, पण पुढे जायला बिलॉंगिंग्स आणि एस्टीम ह्याच्यासाठी तो स्ट्रगल करतोय. सो एका वेळी त्याला 2 गोष्टी लागतात. सो असा आजचा सध्याचा वाद चाललेला आहे. मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स ही थेअरी फक्त अभ्यास नाही, तर एक लाईफचा नकाशा आहे. तुमची पायरी नक्की कुठे अडकली आहे ते ओळखा आणि पायरी चढत जा. तुम्हाला जर ह्यावरती प्रॉपर गायडन्स हवा असेल तर मी खाली दिलेला फॉर्म नक्की भरा आणि गायडन्स घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या भागात मी खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन येते. सो स्टे ट्यून. तोपर्यंत टेक केअर. बाय.